गुरुवारी प्रसाद काय ना काय असतो ना ग. मग काय आता या गुरुवारी काय भेटते काय नाही. दोघं ते शेंगदाणे, परत ना तिळाचे लाडू. गेल्या गुरुवारी मला ना आरती गावली. काय होतं प्रसाद गेल्या गुरुवारी? गुरुवारी बाय हा भात भाजी लापशी होय. पुऱ्या. तो अरे प्रसाद इतका भारी झालता का नाही. आज प्रसाद तू काल गेला. मग दरवेळेस तसंच होतंय. प्रसाद इथं असला की माझं तिकडे रेणीला जायचं ठरतं. पौर्णिमा होती आरती. पौर्णिमा होती त्या दिवशी. पौर्णिमा नव्हती. हा वट पौर्णिमा होत. गुरुवारी चालती. सन्नाटा नाही झाला पाहिजे अजिबात. असं बोलत राहायचं काही नाही. हा त्यावर्षी आमच्या इकडे नाही जाणार रेणीला पालखीला. मी तुमच्या इथं थांबणार. अरे पालखीला सगळ्यालाच इकडे बोलवायचं. इकडे इतकी मजा येते का नाही पालखीला. आणि गावच्या जत्राला तर काय सांगायचं ना. गेल्या वर्षी पण तुम्ही मला म्हणला होता ये, पण मला यायलाच जमलं ना. त्या वर्षी नाही बाबा मी जाणार रेणीला. तुमच्या इथं थांबणार आहे पालखीला. तुमच्या इथं हायवेनी लय भारी दिसते पालखी. हा हायवेच आहे की तुमच्या इथं? इंदापूर बारामती हायवे. आणि इथं स्वामीच्या इथं थांबते का नाही पालखी? मग किती वेळ? बरं थोडं शिस्त स्वामीच्या इथं तुमच्या इथं थांबते का पालखी? किती वेळ थांबते? अर्धा एक तास. 15 मिनिट. आमच्याकडे आधी थांबत होती. पण काय झालं गावकऱ्यांनी बंद केली. का पालखीच लाखेवाडीतच मुक्काम केलाय पालखीचा. लाखेवाड्यात पहिली थांबत नव्हती. आमच्या इथं जास्त वेळ थांबत होती. काय केलं काय गावकऱ्यांनी आमच्या इथं जास्त वेळ थांबत होती ती कमी केला वेळ. आणि लाखवाडीत जास्त वेळ थांबते. गेल्या वर्षी तर आम्हाला आमच्या गावात येऊन दर्शन घावलं नाही. आम्ही लाखवाडीत गेलो ना. आम्ही लाखवाडीत जाऊन दर्शन घेतलं पालखीचं. होय हो कसं बोलत होय असं होतंय की. किती मिनिट राहिले? आणि की पटापटा 15 मिनिटं राहिली बाकरीचं. अजून तुलाच पेटा आरतीचा टाइम झालाय का? आरतीचा टाइम झालाय. गेलो तिथे त्या गुरुवारी तरी आपल्याला पूर्ण आरती भेटावी. ए उरक लवकर या. आरतीला पण लय मजा येते. होय यार आरती म्हणजे कशी आहे आरती? वातावरण बघ की इकडलं कसं झालं. वातावरण भारी झालंय. वातावरण आधी आरतीचं बोल. आरतीला सोडून वातावरणाकडे कुठे गेला. तो का बाया बघा कसं पाणी चालले ते घेऊन. आम्ही पाणी वाहून झालं बरं झालं त्यांच्या आधी आम्ही वाहून पाणी विहिरीवरून आणलं. बघा किती बाया येते तिथलं पाण्याला. ए आण लवकर पटापटा. माणसं लय गोळा झाले ती आरती हुकल या वर्षी यावेळीची पण. बाबा तुझं होतंय का नाही? झालं काय म्हणे. काय काय वाटते तो मग बाहेर आहे. तिला दूध प्यायचंय का? भूक लागली असेल. दूध काढतो म्हणलं दाजी मागाशी. काय झालं? कशात राहिलं? काय होतंय आता? तुला यायचंय का आरतीला? टोम्या तर येतो या. प्रॉम्याला सांगायची गरजच लागत नाही. म्हणजे नाही तेवढ्या. तिला वेळ वाटतं तिकडं. तायच झालं का नाही? ताय अगं बरं की काय झाडालाच पाणी देत बसली. हा बघ तिथं किती माणसं जमा झाली ती. हा बघा थांब दाखवतो मी मंदिर त्यांना. बघा बघा ही मंदिर आहे. बघा माणसं या लागली. ती गाडी आहे दिसते का तुम्हाला? ह्यांचा अजून उरका नाही. उरका केला का पटापटा? झालंय बाबा. माझं सगळं आवरून झालंय. तुमचंच राहिलंय. ए दूध काढ. माझा
खेळतोय लागा पण आता खेळतोय नाही, त्याला भूक लागली, शिर्डीचं दूध काढून त्याला ठेवू. तुला शिर्डीची मजा बघायची का? का हलणार सुद्धा नाही. हलणार सुद्धा नाही? हा कस काय? बघ तर अशी काय जादू करतोय तू? दूधच काढून देत नाही शिर्डी आणि म्हणतोय हलणार सुद्धा नाही. हा बघ कशी पाणी झाडाला घालते. पाणी झाडाला घालायचं महत्वाचं आहे, आता जायचं महत्वाचं आहे. होय सगळ्यात महत्त्वाचं. ही काय टाइम आहे का आता पाणी घालायचं? उन्हाचा घातला. संध्याकाळच घालतात काय? हा 5-6 वाजता? हा शिर्डीचं दूध काढायसाठी आलाय आता. मांजर बघा, मांजर कसं करतंय, त्याला लय भूक लागली. या शिर्डीचं दूध त्याला असतं या मांजराला स्पेशल. त्याच्यासाठी ही शिर्डी पाळली त्यांनी या मांजरासाठी. त्या लय लाड करते या मांजराला. बघा कसलं आहे मांजर. एखाद्या माणसाला कसं प्रेम करतात तसं ह्या कसं आहे? मांजरालाही प्रेम करते ती. इतकं लाडाचं त्यांचं मांजर आहे. ते घरात चहाही पित नाही त्या शिर्डीच्या दुधाचा, आपण ह्या मांजराला दूध का ठेवते ती. आता हे दूध काढायला चाललाय शिर्डीचं. ए चल की, झाडाला पाणी परत दे. कशी लाडबड लावते ते दूध आता काढून देणार नाही त्याला, त्याच्यामुळं आता ताई धरती त्या मांजराला. माहिती झालंय ना आता काढते ते. नाही त्यांनी धरलंय आता मांजराला. ह्याला असं धरावं लागतं इकडं, तरच ही दूध काढून देते. शिर्डी हालत नाही. शिर्डी नाही हालत, पण मांजराला सोडलं की मांजर लगे येत आहे ना पळत इकडं. त्याला माहिती असतं ना दूध काढते ती. वाटी काढली. थमकी थमकी हालत नाही शिर्डी आता. पहिली कसं काय हालत होती? होय पहिली हालत होती ना शिर्डीला. किती दूध निघतं ग? सकाळ करणार टाकीत. हा थोडंच निघतात. बघा दूध कसं काय शिर्डीचं. आता तिला खायला चांगलं झालंय त्याच्यामुळं सगळं हिरवं हिरवं इकडं दूध जास्त निघतंय. नाहीतर आधी दूध नव्हतं निघत, खायला नव्हतं ना. आता पावसामुळं आता झालंय खायला. तो का ते मांजराला तिकडे घेऊन गेलाय. लय अडवून करतोय लागा. तिथं कसं येड्यावणी करतंय बघा. आहे का दूध पिण्यासाठी. हो का आलंच पळत. ठेव त्याला ठेव. नका बघा आता मांजराला दूध ठेवत ती. ठेव लवकर लागा, तिला येड्यावणी करायला लागले. आणि ती बाकीचं त्यालाच परत बघा कसं पित आहे दूध. डोळं झाकून. असं रोज त्याला दूध ठेवावं लागतंय. होतं. पाणी कुठलं घेतलं होतं? बरं झालं का आता उरकायचं का? हो. चला बाहेर. मसाला भात करते ना. मसाला भात खाऊ वाटलाय आज, तिला मसाले भात करायला लावला. आता आरती येऊन आलं की मसाले भात करायचा आहे. ती शिर्डीची आहे का नाही? हां नाही बारक पिलू होत. हां चमच्याने दूध पाजून तिला मोठं केलं. तेव्हापासून सांभाळली का तिला? हा तेव्हापासून. मग तिला ऐकू नका रे कधीच. हा लाड आली ती जवळ गेली की असं मारते ती. तिला ऐकू नका पण म्हणलं कधी. हा नाही नाही. एवढी लहानाची मोठी केली म्हणलं ऐकू नका. हा पालकाची भाजी, पालकाची भाजी मला आवडते. तर मला नाही ना आवडत. त्याला आवडत नाही पालकाची भाजी. वांग्याचं कालवण होतं. चल. त्याला वांग्याचं कालवण कर. मसाला भात फक्त चालतोय. प्रत्येकाची फरमाईश वेगळी फक्त आहे. चव तशीच झाली पाहिजे. त्या दिवशी भात केलता का तसंच भात झाला पाहिजे. बरोबर. आता ती तर खाल्ल्यावरच कळलं आता ह्या काय करते ते मॅडम. कशा बनवते त्याने कशा नाही बरोबर तर म्हणतात. आता मग जायचं हॉटेलला. ती तर मग पर्याय आहेच की त्या आमच्याकडे. मग हॉटेलला जायचा. अयो नीट तरी करू लागा की यार पाठोपाठ. काय हे असा पडदा ही लावला इथं काय काढायचंय कोण उजेड पडत नाही होय रे. असं बंटी हे. कसा आहे बंटी?
बंटी नाव आहे काय त्याचं हा. काय काय बंटी पण ठेवतो बंटी ठेवतो चिंको ठेवतो तू रोज नवीन नाव ठेवताय तुम्ही हा रोज नवीन काय हो र काय रोज नवीन नाव एक नाव कुठलं तर ठेवा टिकला कसा आहे टिकला नामकरण करा टिकला कसा त्याचं एक नंबर आहे टिकला कोण लावलाय रोज टिकला असतो रोज तोच लावला असं हा. तुझंच कारस्थान आहे ती बघा भाजी आणली मी येताना आज रेन्नीवरनं आईने दिली भाजी पालकाची भाजी आहे आमच्या रानातली आहे बघा कसली भारी आहे. मला तर भाजीच आवडत नाही तुला आवडत ना आम्हाला लय आवडते म्हणून तर तिला लय आवडते म्हणून आईने दिली आहे म्हणून खायला भाज्या खाल्ल्यावर काय होतं रक्त वाढतं आयरन वाढतं बघू. शरीरात तंदुरुस्ती येते ताकद येते काय का नाही हा. काय द्यायचंय तुला सांग ताट दे ती. तिला थोडी मदत करावं म्हणलास सारखी म्हणते मला काय मदत करू लागत नाही ती काय नाही ते सगळं मला एकटीलाच करावं लागतंय कशी आहे भाजी छान एक नंबर आईने दिली आईला सांग मग तू चांगली भाजी दिली म्हणून. आणि चिवडा लवर आहे चिवडालावर हा चिवडा लय आवडतं म्हणजे आम्हाला कळलं नाही चिवडालावर चिवडा चिवडा शेव चिवडा शिव चिवडा म्हणा की म्हणतो. बघा ह्यांच्या मंदीला शिव चिवडा लय आवडतो दुधू लय आवडतं अजून काय आवडतं काय पण लाडू बिस्किट 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 तर काय सांगू नाही खजूर खजूर सगळ्यात जास्त काय आवडतं चिवडा सगळ्यात फेवरेट आहे तिचा चिवडा मंजीचा कॅरी बॅग नुसती पुढं त्यांच्या मोकळी जर वाजवली ना हा तर त्याला वाटणार चिवडा खाल्ला हं. कशी आहे भाजीचा वास तर खमंग सुटलाय बाबा मग ती काय बिगर औषधाची आणि आपल्या रानातली भाजी आहे तर आरती नाही उस्तर भाजी शिजून बस मी आईला म्हणलं नाही बा मी नेत मला लय वजन होतंय बरं का तर आई म्हणजे न्यायचा र माझ्या लेकीला खायला हो. तुझ्यासाठी दिली खास आता का मी एकटीच खायची म्हणजे आपल्या दोघांसाठी ही दोघं तर खात नाही ना त्यांना तशी चारायची कालवण नाही केल्यामुळे मनाने खाते ती त्यात काय चहा करते का काय नाही ते आताच दूध तापाय ठेवलंय कशावर परत पहिली की मांजराला ना तर कोण खाईल मला तर चहा पिऊ वाटला होता मग करायचं का आदर सगळं चॅटवर ठेव की थोडासा चहाच कर शिर्डीच्या दुधाचा बघूत कसा लागतो चहा हा हो हो पेतात का शिर्डीच्या दुधाचा चहा पेते ती का अरे त्यात तर इतकं हे असतं का नाही प्रोटीन प्रोटीन वा अजून ती बारा सगळं- वनस्पती खाते शिर्डी फिरून सगळ्यात चांगलं दूध शिर्डीचं का हा सगळ्यात चांगलं होय. आयुर्वेदिक किती खाते वनस्पती ती रानात हिरवळ मला पण म्हणते ती लोक शिर्डीच्या दुधाचा वाशी तू लय लोकांना काय माहिती अरे गुरांना पेंट चालते ते हे चालते ते शिर्डी फक्त गावतो शिर्डी ना शिर्डी काय कशी बी खाते गवात काडी भाकरीचं तुकडं टाकडं पण वाशी ती म्हणते ती दुधाचा माणसं म्हणते चांगलं नसतं माणसांना म्हणाय काय जात तू खाऊन बघित की एकदा म्हणून तर म्हणला आज शिर्डीच्या दुधाचा चहाच प्यावा बघू कसं दिसतंय आता कारला कडू लागतं माणसं कारला खातात कारलं मग ती तर सगळ्यात भारी आहे कारलं शिर्डीला कशी खाते ती कडू आहे कडू आहे तरी माणसं कारला खातेच शिर्डी दुधाचा वास आला म्हणून काय वास म्हणजे दुधाचा वास चांगलाच असतो दुधाचा वास येणारच की कुठल्या शिर प्रत्येक गोष्टीला वास आहेच की वस्तू होईल ना कशी भाजी करणार आहे मग तू आज कशी म्हणजे कशी गरगरीत का अशी सुकी गरगरीत माझा चेहरा लय तेलकट झाला नाही दिसतोय का हम्म? चहा लय गोड करू नको बरं का हा नाही नाहीतर काय कर आधी मला दी आणि नंतर तुम्ही गोड साखर अर्धा टाका. किलो टाकू का साखर मला गोड चहा लय आवडत नाही त्याच्यावर आमची रोज भांडणं होते ती चहा गोड करते मी चहा सोडून देणार आहे चहा प्यायला टाळ चहा प्याणार पण लय गोड ना चहा प्यायचा पण शिर्डीच्या दुधाचा किंवा घरची गाय वगैरे आपली असली तर त्या दुधाचा चहा प्यायचा असं विकतचं दूध आणून पुण्यातलं दूध आणून नाही चहा प्यायचं
काय मी बोलायला लागलो यान काय बोलत राहा हा. अरे लय 11 मिनिटाचा ब्लॉग बनलाय आपला आणि आधी काढलेलं 3 अजून ॲड केलं की झाला दुसरा ब्लॉग तयार आहे आपला घडीला ही एक कालचा पाण्याचा एक झाला आता ते माझ्या टाकायचं नाही आमच्या साखर माझ्या भरलाय. आता चहा शिर्डीच्या दुधाचा चहा करते आता चहा पिला की आम्ही लगेच आरतीला जाणार आहे तर आरतीचं टायमिंग होतं इकडे घे इकडे. भाकरी करणार होती ती पण आता भाकरीचं रही केलं भाकरी म्हणलं आता आल्यावर आरतीवरनं कराव्या कारण की आरतीला उशीर होईल आरतीच्या तिथं गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ नाही दाखवू शकणार कारण की तिथं आतमध्ये जरा अंधार असतो बाहेरपर्यंत दाखवेल आम्ही मंदिरी अरे थोडीशी क्लिप दाखव म्हणजे आत किती माणसं आहेत ते. किती माणसं आले ती ही तेवढं गाड्या ही ती बाहेरच्या दाखवू हां दाखवलं की मग अशी कसं म्हणतात? तर व्हिडिओ नसतो तर मंडळी आता चहा तयार झाला आहे ताईने चहा केला शिर्डी दुधाचा गरगरीत बघा चहा कसं काय तयार आहे 3 कप तयार कर आपल्या तिघाला आता चहा पिलं बघा कसा चहा झाला लगेच आम्ही आरतीला जाणार आहे 1 नंबर चहा तर दिसतोय आता पिऊन बघतो आता कसा लागतो प्यार गरम आहे. गरम आहे पण गार होऊ द्या आधी. कसा झाला 1 नंबर. मी पहिल्यांदा चहा पितो शिर्डीच्या दुधाचा होय वाश येतो म्हणून पिऊच वाटत नाही 1 नंबर. आता तुम्ही लय फोर्स केलाय चांगला लागतो म्हणून पितो सांग बरं का चांगला लागतोय हा छान होतं आम्ही पितो बाबा शिर्डी दूध सारखं दूध आहे पण गरम आहे चहा एवढा चांगला झाला मी तर डबल घेतला आजच्या प्यायला तुला तर आवडत नाही लय छान चहा आवडत नाही पण चांगला झाला म्हणून पितो चहा तयार झालाय आता प्यायचं झालं. चहा पिऊन झालाय आमचा आता ताईने टाकली भाजी चिरून कढईत टाकली शिजायला भाजी झाकून ठेवू आणि मग आरतीला जा. तसंच आरती ना येऊस तर भाजी शिजती बघ नाही आटायची भाजी पाणी ओतलं. पाणी ओतून चरग नाहीतर धुरळा होली उस तर नाहीतर भारतीय व्यवस्था द्रोळा तीच की मग जास्त पाणी ओतकी म्हणजे व्हायचं नाही तसं पण मग अजून किती टाइम आहे सांग का आरती पाणी घातलं हे केलं भाकरी झाली असते का आरतीला अजून 10 मिनिटं टायमिंग आहे हां मग माझ्या भाकरी झाल्या असते का नाही म्हणलं टायमिंग नाही आता आणि चहाही प्यायचा होता भाजी शिजाय टाकली ती तर झालंच की पण त्याच्या आधी माझी भाकरी झाली असते भाकरी नसत्या झाल्या तर मग तुला निम्यातनं हात धुवून तसंच आरतीला यावं लागलं असतं म्हणून तुला म्हणलं होतं भाकरी राहू दे होय. आता भाजी शिजूस तर बरोबर आपण येतोय आरतीहून 5 मिनिटं राहिली ती फक्त चला उर का तो कंटा वाजायला लागला. हे मग जाग त्याच्यावर पाणी वत आणि चला हे चला मित्रांनो 7 वाजून 2 मिनिटं झाली आरती पण चालू झाली आहे. हे चल झालं का चल लवकर चल 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 दरवाजा लाव. ए टॉम्या कुठं चाललाय तो आम्ही येतो टॉम्या तर सगळ्यांच्या पुढं टॉम्या तो आम्ही असतो जर सारखी हे चल की झालं का नाही दिसताय का चला बाबा पटापटा चालू झाली आरती चला ओके पुढे हा पुढं तुम्ही तर लागा माझ्या पुढं चालला चालू झाली आरती चला 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 हे मित्रांनो हे मंदिर आहे स्वामीचं हा सांगितलं की
एवढी माणसं जर गुरुवारी आरतीला असतात. काय आतमध्ये येते म्हणजे आरतीचा आवाज येताना दाखवलं की आम्ही एवढी माणसं येते म्हणून. आता आरतीवरून आम्ही घरी चाललोय म्हणलं होतं की तर घेतली. आता आलोय आरतीवर ना. आता पप्पू जर काय येऊन बसला निवांत प्रसाद खाऊन. प्रसादाला काय काय होतं तर स्वयंपाकाला लागली. तू प्रसाद घ्यायच्या अगोदर शी आली. अरे तू आम्ही कसा निघत होता पोरण ही बारकी होती म्हणून आली. आरती घालली महत्वाची. तर आजचा व्हिडिओ एवढाच मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओ.